जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 21वा श्लोक पाहत आहोत. यद्यदाचरति श्रेष्ठस्तदेवतरो जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ पुरुष तेच आहेत जे संसाराला आणि स्वला तत्वाने जाणतात. त्यांचा हा स्वाभाविक अनुभव असतो की शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, धन, कुटुंब, जमीन इत्यादी पदार्थ संसाराचे आहेत, आपले नाहीत. एवढेच नव्हे तर ते श्रेष्ठ पुरुष त्याग, वैराग्य, प्रेम, ज्ञान आणि सद्गुणी इत्यादीलाही आपले मानत नाहीत, कारण त्यांनाही आपले मानल्याने व्यक्तित्व पुष्ट होते, जे तत्वप्राप्तीत बाधक आहे. मी त्यागी आहे, मी वैरागी आहे, मी सेवक आहे, मी भक्त आहे इत्यादी भावसुद्धा व्यक्तित्वाला पुष्ट करणारे असल्याने तत्वप्राप्तीत बाधक असतात. श्रेष्ठ पुरुषाच्या ठिकाणी व्यष्टी अहंकार तर नसतोच आणि समष्टी अहंकार केवळ व्यवहारासाठी असतो, जो संसाराच्या सेवेला लावलेला असतो, कारण अहंकारसुद्धा संसाराचाच आहे. संसारापासून मिळालेले शरीर, धन, परिवार, पद, योग्यता, अधिकार इत्यादी सर्व पदार्थ सदुपयोग करण्यासाठी अर्थात दुसऱ्यांच्या सेवेमध्ये लावण्यासाठीच मिळाले आहेत, उपभोग करण्यासाठी अथवा आपला अधिकार गाजवण्यासाठी नव्हे. जो यांना आपले आणि आपल्यासाठी मानून चा उपभोग करतो त्याला भगवान चोर म्हणतात. यो भुक्तेस्तेन एव सहा. हे सर्व पदार्थ समष्टीचेच आहेत, व्यष्टीचे केव्हाही नाहीत. वास्तविक या पदार्थाशी आपला काही संबंध नाही. श्रेष्ठ पुरुषाचे आपले म्हणवले जाणारे शरीरादी पदार्थ स्वतः सांसारिक संसाराच्या सेवेमध्ये लावतात. संपूर्ण प्राण्यांच्या हिताविषयी त्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. देण्याच्या भावाने समाजात एकता, प्रेम निर्माण होते आणि घेण्याच्या भावाने संघर्ष उत्पन्न होतो. देणे हा भाव उद्धार करणारा आहे आणि घेणे हा भाव पतन करणारा आहे. शरीराला मी, माझे अथवा माझ्यासाठी मानण्यानेच घेणे हा भाव उत्पन्न होतो आणि शरीराशी आपल्या काही संबंध न मानल्याने श्रेष्ठ पुरुषामध्ये घेणे हा भाव थोडासुद्धा राहत नाही. म्हणून त्यांची प्रत्येक क्रिया दुसऱ्यांचे हित करण्यासाठीच असते. अशा श्रेष्ठ पुरुषाचे दर्शन, स्पर्श, वार्तालाप, चिंतन इत्यादीपासून आपोआप लोकांचे हित होत असते. एवढेच नव्हे तर त्याच्या शरीराचा स्पर्श करून वाहणाऱ्या वायूने सुद्धा लोकांचे हित होते. ते श्रेष्ठ पुरुषाचे दोन प्रकार असतात, एक अवधूत कोटीचे आणि एक आचार्य कोटीचे. अवधूत कोटीचे श्रेष्ठ पुरुष अवधूतांसाठीच आदर्श असतात आणि सामान्य जनतेसाठी नव्हे. परंतु आचार्य कोटीचे श्रेष्ठ पुरुष सर्व मानवासाठी आदर्श असतात. यासाठी आचार्य कोटीच्या श्रेष्ठ पुरुषाचे वर्णन केले गेले आहे. त्यांचे आचरण सदा शास्त्र मर्यादेनुकूलच असतं. कोणी पाहू अथवा न पाहू, अहंता, ममता, समता नसल्या कारणाने त्यांच्या द्वारा स्वाभाविकच कर्तव्याचे पालन होत असते. असे असण्यास जसे अरण्यात एखादे फूल खुलते, थोड्या वेळाने ते सुकते आणि खाली पडते, त्याला कोणीही पाहिलं नाही तरी पण त्याने आपला सुगंध सौकडे पसरून दुर्गंधाचा नाश केला आहे. त्याचप्रमाणे श्रेष्ठ पुरुष संपूर्ण संसारावर स्वाभाविकच पुष्कळ उपकार होतात.
मग तो कोणी समजून घेवत अथवा न घेवत. कारण हे आहे की व्यक्तित्व नष्ट झाल्या कारणाने भगवंताच्या त्या पालन शक्तीशी त्याची एकता होते, जिच्यापासून सर्व संसाराचे हित होत असते. जसे एकाच शरीराचे सर्व अवयव वेगवेगळे असूनही एकच आहेत, तसेच संसारातील सर्व प्राणी भिन्न भिन्न असूनही एकच आहेत. जसे शरीराचे कोणतेही पीडित अवयव दुरुस्त झाल्यास संपूर्ण शरीराचे हित होत असते, तसेच मर्यादेत राहून प्राप्त वस्तू समय परिस्थितीनुसार इत्यादीनुसार आपल्या कर्तव्याचे पालन करणाऱ्या मनुष्यापासून संपूर्ण संसाराचे आपोआप हित होत असते. श्रेष्ठ पुरुषाचे आचरण आणि वचनांचा प्रभाव स्थूलतेने पडतो, तो मर्यादित असतो, परंतु त्यांच्या भावांचा प्रभाव सूक्ष्म रीतीने पडतो, तो अमर्याद असतो. त्याला कारण क्रिया सीमित असते आणि भाव असीम असतो. श्रेष्ठ पुरुष ज्या भावांना आपल्या आचरणात आणतो, त्या भावांचा दुसऱ्या मनुष्यावर फार प्रभाव पडतो. आपल्या वर्ण, आश्रम, संप्रदाय इत्यादी आचरणांचे चांगल्या तऱ्हेने पालन केले असल्याने त्यांच्याकडून बाहेर पडलेल्या वचनांचा दुसऱ्या वर्ण, आश्रम, संप्रदाय इत्यादींच्या लोकांवरही भयंकर प्रभाव पडतो. जरी श्रेष्ठ पुरुष आपल्यासाठी कोणतेही आचरण करीत नाही तरी आणि त्याच्या ठिकाणी कर्तृत्व अभिमानही नसतो, तरी पण लोकांच्या दृष्टीने तो अडचण करीत असलेला दिसल्यामुळे तेथे आचरती क्रियेचा प्रयोग झाला आहे. त्यांच्याकडून सर्वांच्या उपकाराची स्वतः स्वाभाविक क्रिया होत असतात. आपला कोणताच स्वार्थ नसल्याने त्याची लहान मोठी प्रत्येक क्रिया लोकांचे आपोआप हित करणारी असते. जरी ते त्यांच्यासाठी कोणतेच कर्तव्यकर्म तस्य कार्य न विद्यते आणि त्याच्या ठिकाणी करण्याचा अभिमानही नसतो, निर्मोहा निरंकार, तरी पण त्यांच्याकडून सहज स्वाभाविक सावधगिरीने कर्तव्याचे पालन होते. अशा प्रकारे त्यांच्याकडून स्वतः स्वाभाविक लोकसंग्रह होत असतो. अशा प्रकारे या 21व्या श्लोकाचा अर्थ इथे संपतो. जय श्रीकृष्ण.